कोणत्याही प्रकारची भाजी असू द्या, मग तो तांदूळ असू द्या किंवा करडई असू द्या किंवा पालक असू द्या, शेपू असू द्या, भाजी कोणतीही असू द्या, पालक असू द्या, ही भाजी करत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं करताय त्या पद्धतीनं भाजीमधील सर्व जेवढं काय आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं तेवढं सर्व तुम्ही जाळून ती भाजी सेवन करताय. आणि मग तुमचा प्रश्न असतो की सर आम्ही भाजी तर दररोज खातो पण तरीही आम्हाला विटामिन्स वगैरे हे मिळत नाही. तर ही भाजी कशी करायची असते, कोणतीही भाजी करावी कशी की जेणेकरून त्यातील विटामिन्स, मिनरल्स जे आहेत, कॅल्शियम, फॉस्फरस असेल, सल्फर असेल, सर्व तऱ्हेने युक्त असणाऱ्या हे ज्या भाज्या आहेत ह्या करायच्या कशा हे सांगतोय मी, तर लक्ष देऊन ऐका. तर कोणतीही भाजी लक्षात ठेवा, प्रथम आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता जर समजा पात्राची भाजी असेल तर त्याची पानच घ्यायची आहेत फक्त. तांदूळ जर असेल तर डेऱ्या आणि पानं आणि कवळा कवळा पुढचा भाग. लक्षात ठेवा मी या गोष्टी सांगतोय. धुतल्यानंतर या सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला कोणती भाजी करायची आहे ती भाजी लहान अशी चिरून घ्यायची. ज्या पात्रामध्ये चिरतोय ते पात्र अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्या पात्रामध्ये चिरून जर भाजी तुम्ही ठेवत असाल तर त्या पात्रात पडलेला जो त्याचा आर्क आहे तो आर्क त्या भाजी बरोबरच गेला पाहिजे. चिरून घेऊन भाजीला फोडणी किती वेळ द्यायची ती पहा. फोडणी देण्यासाठी मुख्य आवश्यक असणारे 2 पदार्थ ते जास्तीत जास्त 3 पदार्थ वापरायचे. कोणते 3 पदार्थ असावे तर एक त्या पदार्थामध्ये आहे लसूण. लसणाच्या साधारण 3 कुड्या असाव्यात. दुसरा पदार्थ जिरा आणि मोहरी थोडी थोडी घ्यायची. आणि तिसरा पदार्थ एवढा एक टोमॅटो बारीक चिरून. थोडंसंच तेल टाका किंवा तूप टाका आणि त्याच्यामध्ये हे अगोदर आता सांगितलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ त्याच्यामध्ये चांगले मिक्सअप होईल. म्हणजे लसूण, मोहरी, जिरे आणि टोमॅटो. मीठ टाकायचं नाही, याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि स्लो गॅस ठेवून फक्त खालीवर हलवत राहायचं. ते करून पहा तुम्ही आणि मग भाजी खाऊन बघा. ह्याची टेस्ट बघा आणि तुम्ही नेहमी करताय त्या भाजीची टेस्ट बघा. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 मिरची, लहान मिरची, तिखट असली अतिशय चांगली, ही मिरची बारीक चिरून त्यामध्ये टाकायची आणि हे परतायचं, सारखं हलवायचं. आणि एक 5 मिनिट झाल्यानंतर म्हणजे ते एकजिन्सी झालं की मग नंतर कुठली तुम्हाला भाजी जी करायची आहे ती भाजी त्याच्यामध्ये टाकायची. ते खालीवर करून त्याच्यावरती झाकण ठेवायचं. 1-2 मिनिट फक्त झाकण ठेवायचं. लक्षात ठेवा या गोष्टी. स्लो याच्यावरतीच चाललं पाहिजे. पुन्हा ते झाकण काढायचं. एकदा 2दा खालीवर करायचे व्यवस्थितरित्या. मग आता भाजी मस्त एवढी तुम्ही टाकलेली असेल पण ती ज्या वेळेला आपण थोडीशी उष्णता देतो त्यावेळेला ती एवढीच भाजी होती. लक्षात आलं का तुमच्या? तर एवढी भाजी तयार झाली तर त्याच्यावर आपलं स्लाइटली चवीपुरतं फक्त मीठ टाकायचं. मीठ आणि थोडीशी तुम्हाला चटणी पाहिजे असेल
तर चटणी तुम्ही टाकू शकता. नाहीतर आपण मिरची ऑलरेडी त्यामध्ये हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सिसिन हा पदार्थ अतिशय महत्त्वाचा असतो आणि जाळायचं नाही पाहिजे अजिबात. थोडे एकदा पुन्हा असं भांड त्या भाजीवरती झाकायचं की जेणेकरून व्यवस्थितरित्या ती भाजी उकडेल, म्हणजे जळणार नाही. आणि तीच गरम गरम भाजी ही तुम्ही भाकरी बरोबर खा. अशा पद्धतीनं जर तुम्ही भाजी खाल्ली तर तुमचे सर्व डोळ्याचे जे विकार आहेत, डोळ्याचे जे आजार आहेत, ते डोळ्याचे आजार सर्व बरे होते. मनुष्यासाठी हा साधा सोपा उपाय सांगितला. आणि भाजी करत असताना अशा पद्धतीनं भाजी करा आणि मग ती प्राशन करा आणि मग तुमच्या चेहऱ्यावरती तेज बघा. तुम्ही 80 वर्षाचं जरी झालं तरी सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीनं फेशियल तेज दिसेल. फक्त आहार जर व्यवस्थितरित्या नसेल तर आपला पूर्ण आयुष्य बिघडून जातं, रोगाला ते कारणीभूत होतं. त्याच्यामुळं लोकांनी जे सांगितलेलं आहे, अगोदरच्या लोकांनी पूर्वीपासून चालत आलेल्या त्याच पद्धती, जरी कितीही मॉडिफिकेशन झालं तर त्याच पद्धती कायमस्वरूपी ठेवाव्यात असं मला वाटतं. ज्यांना आवडतंय त्यांनी आवर्जून हे करा आणि आपला चष्म्याचा नंबर कमी करा. ओके. रामकृष्ण हरी. विठ्ठल केशव.